भडगाव शेतकी संघामध्ये शेतकऱ्याच्या पदरी पुन्हा निराशा। ऑनलाईन नोंदणी सुरू करण्याची शेतकरी संघटनेची मागणी। गेल्या 2 दिवसापूर्वी भडगाव शेतकी संघामध्ये ज्वारी खरेदी केंद्र ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांचा सौम्य लाठीचार्जचा मार खावा लागला होता। या घटनेचा सर्व स्तरातून व शेतकरी संघटनेतून निषेध करण्यात आला होता। पुन्हा आज देखील सकाळी 4 वाजेपासून शेतकऱ्यांनी लाईन लावून राहून टोकन घेण्याची गर्दी केल्याने शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा निराशा आली आहे। हमीभाव योजनेच्या सर्व कारभार घरबसल्या ऑनलाईन करता येईल अशी लिंक शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी शेतकरी भडगाव पाचोरा शेतकरी संघटनेच्या वतीने नगरदेवळा येथील विषमुक्त शेतीचे जनक नाना महाजन विश्रामबाग यांनी केले आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भडगाव। 2 दिवसापूर्वी भडगाव मार्केट कमिटीत जी शेतकऱ्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केला, लाठीने मारलं। आज हा जगाचा पोशिंदा मार्केटला भाव मिळत नसल्यामुळे इथे हमी भाव मिळत असतो मार्केट कमिटीमध्ये, आणि शेतकऱ्यांनी गर्दी केल्यामुळे त्या गर्दीला पांगवण्यासाठी जी लाठीचार्ज केला, याविषयी आम्ही शेतकरी संघटना पाचोरा भडगाव तालुका जाहीर निषेध करत आहोत। याविषयी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। आज जे काही शेतकऱ्यांचे हाल होत आहेत योग्य भाव न मिळाल्यामुळे, यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होत चाललेला आहे, आणि या कर्जबाजारीमुळे शेतकरी आज हालाकीची परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे। यावर मार्केट कमिटी कोणतीही असो, ती जिल्ह्यातील असो महाराष्ट्रातील असो, यांनी ऑनलाईन प्रक्रिया चालू करायला पाहिजे किंवा भावांतर भाव मिळाला पाहिजे अशी योजना लागू करावी, जेणेकरून हे जे शेतकऱ्यांना मारहाण होते हा प्रकार थांबेल। धन्यवाद। नाना महाजन, नगरदेवळा, विश्रामबाग, शेतकरी संघटना, तालुका अध्यक्ष, पाचोरा। लाव बरं, बोलले काही भेटणार ना मला रेशन कार्ड जमा करा।